कशाचा आई भिजविसे डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात द्याचा असे उषक काल. सरणावरती आज आमुची पेट तात प्रेते, उठतील त्या ज्वाला तु निभावी क्रांतीचे नेते. लोहदंड तव पायामधले खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार, आई खळाखळा तुटणार. प्रचंड आशावाद आणि तितकाच प्रखर आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या ह्या पंक्ती कविवर्य कुसुमाग्रजांच्या आहेत. लोण्याहूनही मऊ असलेली त्यांची लेखणी स्वातंत्र्य भक्तीच्या प्रेरणेने तितकीच कणखर होती आणि तलवारीच्या तेजाप्रमाणे तळपत होती. कुसुमाग्रज साहित्य सृष्टीला लाभलेला एक अभेद्य ताराच आहे. त्यांच्या कविता म्हणजे एक एक हिरे, माणिक आणि पाचीच. नमस्कार. संत झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळातर्फे मी जान्हवी देशपांडे. आणि मी ऋत्वी चौधरी तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करते. जसं की आपल्या सर्वांनाच हा राजभाषेचा वारसा जपत आणि वृद्धिंगत करत आला आहे, ही खरंच एक अभिमानाची बाब आहे. आजकालच्या पाश्चात्य जगामध्ये मराठी संस्कृतीशी असलेली आपली नाळ तुटू नये म्हणून एमपीएम सदैव कार्यरत असतं. आजच्या कोविडच्या काळातही एमपीएम वेगवेगळ्या क्षेत्रातील उभारत्या कला जोपासणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन देण्यासाठी निरनिराळे उपक्रम राबवत असते. माय मराठी ही माय मराठी व्हावी म्हणून आम्ही विद्यार्थी, अगदी मराठी अमराठी विद्यार्थी सुद्धा एकत्र येऊन एक दिलाने स्वबळावर वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आजचा असाच एक प्रयत्न म्हणजे आपला राजभाषा दिवस. तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे व मंडळातर्फे ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. तर कार्यक्रमाची सुरुवात प्रसन्न आणि अधिक मंगलमय होण्यासाठी आपण दीप प्रज्वलन करून घेऊया. आता क्षणाचाही विलंब न करता थेट कार्यक्रमाकडे वळूया. वाह! अगदी छान सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची. आपण आज भेटायचं कारण म्हणजे महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून त्यांनी मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी यासाठी अथक परिश्रम घेतले. शिरवाडकरांचे वर्णन हे सरस्वतीच्या मंदिरातील दैदिप्यमान रत्न असे केले जाते. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरेच साहित्यिक आहेत. कुसुमाग्रजांचा पहिला कविता संग्रह म्हणजे जीवन लहरी. त्यांनी लिहिलेल्या विशाखा या संग्रहानंतर अवघ्या मराठी रसिकांच्या मनावर त्यांनी राज्य केले. कुसुमाग्रजांच्या मते काव्य हे माणसाच्या भोवतालच्या परिसराशी असलेला संवाद होय. आणि आपण संवाद म्हटलं की शब्द हे येतातच, आणि शब्दांना जेव्हा सुरांची साथ येते तेव्हा संवाद हा आणखीन सुंदर होतो. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आपल्या मराठी अभिमान गीताला संगीतबद्ध केले. हे गीत 112 प्रस्थापित गायक आणि 356 गायकांसह रेकॉर्ड केले गेले आहे. त्यांचे संगीत क्षेत्रातले कार्य हे चित्रपट, टीव्ही, नाटक यासाठी संगीत तयार करण्यापासून ते हिंदी आणि मराठीतील कार्यक्रम आणि मैफिली गाजवण्यापर्यंत आहे. त्यांनी संगीत दिलेले काही चित्रपट म्हणजे नॉट ओनली मिसेस राऊत, बालगंधर्व, संशय कल्लोळ, अजिंठा, पितृऋण, इट्स ब्रेकिंग न्यूज, येल्लो आणि रंगपतंग. तर असे संगीत सृष्टीत आपले कौशल्य गाजवणारे आजचे आपले प्रमुख अतिथी म्हणजे कौशल इनामदार सर. आजचे आपले प्रमुख अतिथी म्हणून कौशल इनामदार सर अशा उदात्त व्यक्तिमत्वाचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. अत्यंत आनंद झाला मला इथे पुन्हा येऊन. धन्यवाद. तुम्ही इथे आलात ह्याचा आम्हाला खूप खूप आनंद आहे. तुमची उपस्थिती इथे आहे म्हणून खूप खूप धन्यवाद. आभार. आपण आता पुढील कार्यक्रमाकडे वळूया. त्याआधी मला हे सांगायला आवडेल की सर आपल्या बरोबर ऑफलाईन दोनदा आलेत आणि कदाचित ऑनलाईन सर आपल्याला आज पहिल्यांदाच जॉईन होत आहेत. पण आम्हाला खात्री आहे की तुम्हाला ऑनलाईन कार्यक्रम ही इतकाच आवडेल. आपल्या बरोबर
पण सर तरी सुद्धा तुम्ही जर एक 2 शब्द बोललात हा, तर मग असं सांग ना मला मला बोलायला, मी आवडेल. कारण बोलतो. तो लॅग असल्यामुळे आम्ही सगळे वाट बघतो तुम्ही पुढे काय म्हणणार आहात त्याची. सो आजच्या ह्या राजभाषा दिनानिमित्त आणि गौरव मराठी भाषेच्या गौरव दिनानिमित्त तुम्हा सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि इनामदार सरांचं सहर्ष स्वागत सेंट झेवियर्स कॉलेजच्या ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती. सर तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आवर्जून येता याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ही आपली तिसरी की चौथी भेट आहे मला नक्की आठवत नाही, पण पहिल्या 2 भेटी नक्की आठवत आहेत. आणि मराठी वाङ्मय मंडळ सेंट झेवियर्स कॉलेजचं हे खूप छान कार्य करते. आमची जी मुलं आहेत, म्हणजे काल परवा मी काही कामानिमित्त पुण्याला गेलो होतो आणि आमच्या ह्या ज्या 2 कार्यकर्ते आहेत तीर्था सामंत आणि दुर्गा येसडे यांनी एक ट्रॉफी जिंकली होती. प्रचंड मोठी ट्रॉफी होती आणि SP कॉलेजमध्ये ती ट्रॉफी होती. आणि त्यांनी मला सांगितलं की ती आपल्याला कशी आणता येईल. तर मी म्हटलं मी जाणारच आहे, मी गाडीत घेऊन येतो जाऊन तिथे. तर मी गेलो तर यांच्या कामामुळे मला त्या लोकांनी एवढं महत्व दिलं की अरे तुम्ही त्या कॉलेजचे प्राचार्य आहात. आणि मग जे 10 मिनिटात काम होणार होतं त्याला 1 तास लागला. आणि त्या सगळ्यांनी एवढं कौतुक केलं ह्या सगळ्या मंडळींचं की झेवियर्स सारख्या इंग्रजळलेल्या, अर्थात याला माझी हरकत आहे कारण फार पूर्वीपासून मराठी वाङ्मय मंडळ काम करते. कॉलेजमध्ये एवढ्या वर्ष मराठी वाङ्मय मंडळ काम करतं. तुम्ही त्यांना सांगितलं की 99वं वर्ष आणि पुढच्या वर्षी आम्ही शतक महोत्सव साजरा करणार आहोत. तर त्या सगळ्यांनी एवढं कौतुक केलं या सगळ्या स्वयंसेवकांचं आणि मंडळींचं. मराठी वाङ्मय मंडळाला एक उत्तुंग अशी हे लाभलंय की दुर्गाबाई भागवत आणि आत्माराम बेंडेंसारखे व्यक्तिमत्व मराठी वाङ्मय मंडळाचा भाग होऊन गेले. हा झाला मराठी वाङ्मय मंडळाच्या कौतुकाचा भाग. पण झेवियर्स मध्ये मराठी हे फार पूर्वीपासून होतं. प्रोफेसर मोरेश्वर वामन पेठे म्हणून उपप्राचार्य होते मराठीचे आणि मराठी डिपार्टमेंट होतं. मला मराठी गौरव भाषेनिमित्त एवढंच सांगायचं की आपण म्हणजे सरकारही खूप प्रयत्न करते. आजच्या लोकसत्तेत बऱ्यापैकी आर्टिकल झाले, सद्यस्थिती काय आहे ते आले आणि सगळ्यांना असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा. पण दुर्दैव असं की कुठलंही सरकार आलं तरी कॉलेजेस मधले किंवा शाळेमध्ये मराठीची जी अवस्था आहे त्याच्याबद्दल कोणीही काही काम करत नाही. म्हणजे मराठी डिपार्टमेंट जो विभाग आमच्याकडे पूर्वी होता तो विद्यार्थ्यांच्या अभावी हळूहळू बंद पडला. त्याच्यानंतर बऱ्याच वेळा मी प्रयत्न केला, त्यांना सांगितलंय की तुम्ही आम्हाला मराठी डिपार्टमेंटला एक प्राध्यापकांची पोस्ट द्या. सगळ्यांनी सांगितलं की विद्यार्थी असल्याशिवाय वर्कलोड होत नाही आणि वर्कलोड असल्याशिवाय पोस्ट तुम्हाला मिळणार नाही. तर मला वाटतं कुठेतरी सरकारने थोडासा हा नियम शिथिल करून प्रत्येक कॉलेजमध्ये, जसं ते सगळ्या प्रत्येक कॉलेजला अगदी जबरदस्तीने सांगतात की नाही राजभाषा दिन तुम्हाला साजरा करायलाच पाहिजे, ही जबरदस्ती न करता तुम्ही जर मनापासून सगळ्यांना एक एक पोस्ट दिली सगळ्या कॉलेजमध्ये तर लोक आपोआप सगळं ह्या करतील, कोणालाही फोर्स करावा लागणार नाही. आणि मराठीची जी ज्योत आहे किंवा मराठी भाषा जी आहे ती आणखीन वृद्धिंगत होईल. सगळ्या कॉलेजेसमध्ये हे कार्यक्रम जर चालू राहिले आणि जर मराठी शिकवण्याची प्रक्रिया जर चालू राहिली, मराठी डिपार्टमेंट जर चालू असले तर हे सगळं होत राहील. तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं की कुठल्याही सरकारने मनापासून जर ते प्रयत्न करत असतील तर त्यांनी सगळ्या कॉलेजेसला, मी फक्त माझ्यासाठीच मागतोय असं नाही, काही कॉलेजेसला ऑलरेडी आहेत, पण जिथे नाही आहेत तिथे त्यांनी वर्कलोडचा विचार न करता एक एक प्राध्यापकांची पोस्ट सँक्शन करावी आणि आम्हाला मराठी पुढे नेण्यासाठी, मराठी भाषा पुढे नेण्यासाठी आमच्यासारखे जे कॉलेजेस आहेत त्यांना सहकार्य करावं. मला खात्री आहे तुम्ही मला ऐकायला इथे आलेला नाहीत आणि इनामदार सरांना ऐकायला आहात.
सो मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना गौरव दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझं 2 शब्द इथे थांबवतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि मला खात्री आहे की तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही विद्यार्थी ही मराठीची ज्योत पुढे वृद्धिंगत करतच राहू. अ, सना शेख मॅमना 2 शब्द ओके. मला लॅगमुळे ऐकू नाही आलंय, पण मी अंदाज बांधलाय, की सरांनंतर बोला. मला ओके, ओके. बरं. उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. अ, सर्वप्रथम मी आपल्या कार्यक्रमास लाभलेले आपले प्रमुख पाहुणे श्री कौशल इनामदार सर यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. वेळात वेळ काढून ते आपल्या कॉलेजमध्ये आले आणि त्यांनी आपला अमूल्य वेळ आपल्या कार्यक्रमासाठी दिला. आणि जसं आपण म्हटलं, की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी या अतिशय सुंदर गीताला ज्यांनी स्वरांचा साज चढवला आणि प्रत्येकाच्या मनात, हृदयामध्ये आणि ओठांवर आज हे गाणं गुणगुणलं जातंय. तर त्यासाठी त्यांना खरंच मनःपूर्वक धन्यवाद. आणि या गीतातल्या जर पहिल्या ओळी आपण घेतल्या, की लाभले आम्हास भाग्य, तर खरंच सर आमचं भाग्य आहे, की तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. खरं तर सर जसं म्हटले, की आम्हाला आम्हाला कुणी ऐकावं अशी इच्छा नाही. आज तुम्हाला सगळ्यांना म्हणजे ऐकायची इच्छा आहे. त्यामुळे सगळेजण उत्सुक हे तुमच्या शब्दांसाठी आहे. पण तरीही आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची म्हणजे मी अनेक वर्ष बघितलं आहे, की अनेक शाळा, कॉलेजेस आणि इव्हन समाज माध्यमांवर सुद्धा एक कुठेतरी गैरसमज आहे, की मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिन. ॲक्चुअली मी तीर्थाशी एमबीएमची जी आपली जनरल सेक्रेटरी आहे तिच्याशी पण मी हे बोलले. पण मला असं वाटतं, की या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा मेसेज सगळ्यापर्यंत पोहोचावा, की मराठी राजभाषा दिवस आणि मराठी भाषा गौरव दिन हे जो आपण समजतोय एकच आहे, हा पूर्णपणे वेगळा आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि मराठी भाषिक राज्य म्हणून आपली ओळख, महाराष्ट्राची ओळख होते. हा दिवस आपण जसा महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो, तसाच हा मराठी राजभाषा दिवस म्हणून देखील साजरा करतो. आणि 27 फेब्रुवारी हा सर्वश्रेष्ठ कविवर्य आपले कुसुमाग्रज जे आहेत, त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिवस म्हणून आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. तर हा मेसेज मला असं वाटतं, की खूप अनेक वर्ष झाले मी बघते, खूप चुकीचा सगळीकडे पसरतोय. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी हे सांगू इच्छिते आणि जसं सरांनी सांगितलं, की आज आपल्या मराठी भाषेसाठी म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून खूप प्रयत्न चालू आहेत. आणि मला नक्की खात्री आहे, की यावर्षी म्हणजे आता 27 फेब्रुवारीला आज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर सगळे जमणार आहेत आणि त्याच्यावर प्रयत्न चालू आहेत. आणि नक्कीच हा जो मानाचा तुरा आहे, अभिजात भाषेचा दर्जा, हा नक्की मराठी भाषेला मिळेल अशी मी खात्री व्यक्त करते. आणि ज्या कार्यक्रमासाठी सगळे इच्छुक आहेत, त्या कार्यक्रमासाठी मी सर्व एमव्हीएमच्या सदस्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. थँक धन्यवाद. धन्यवाद मॅम. धन्यवाद मॅम. सर तुम्ही जी आज फेसबुकवरती एक फार सुंदर पोस्ट लिहिली होती आणि त्यात तुम्ही म्हणला होतात, की औरंगाबादमधल्या एका मुलीला रायडिंग ऑन अ टाइड किंवा रायडिंग ऑन अ वेव्ह हा वाक्प्रचार वापरताना ती कितपत त्याला रिलेट करू शकेल, कारण तिने तो समुद्र तेवढा कदाचित पाहिलाच नसेल. तर सर आज मराठी भाषा दिन आहे आणि आपण हे आपल्या आजूबाजूला पाहतो, की आजकाल असं होतंय, की आपण इंग्रजीतनं स्वतःला व्यक्त करणं जास्त प्रिफर करतो दान मराठीतनं व्यक्त होणं. तर तुम्हाला काय अ, तर अ, ह्याच्याबद्दल? धन्यवाद. प्रथम मी झेवियर्सच्या मराठी वाङ्मय मंडळाचे प्राचार्य राजेंद्र शिंदे सरांचे आणि सना शेख मॅडमचे आभार व्यक्त करतो. आणि तुम्हा सगळ्यांचेच की तुम्ही पुन्हा एकदा मला इथे बोलवलंत आणि आपल्या मराठी वाङ्मय मंडळात येण्याची ही माझी आता 3री खेप आहे. जान्हवीने जो आता प्रश्न विचारला, की आपण इंग्रजीत स्वतःला व्यक्त होण्याकडे आपला कल आहे आणि हे खरं आहे. आणि
तुम्हाला माझं उदाहरण देतो आता, की माझं संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातूनच झालं आणि नुसतं इंग्रजी माध्यमातून नाही तर मी पाचगणीच्या बिलिमोरिया हायस्कूल नावाच्या एका पब्लिक स्कूलमध्ये होतो, जिथे पूर्णतः वातावरण कॉस्मोपॉलिटन होतं. नंतर मी रुपारेल महाविद्यालयात शिकायला आलो आणि तिथे सुद्धा 3ऱ्या वर्षाला माझा संबंध खऱ्या अर्थाने मराठी तिकडच्या नाटकातल्या सगळ्या आमच्या मंडळाशी आला आणि म्हणून मी मराठी वाचायला लागलो. मला आठवतंय की पहिलं जेव्हा मी आजारी पडलो होतो, मला वाचनाची आवड होती, पण इंग्रजी वाचन खूप होतं. म्हणजे अगदी अगाथा ख्रिस्तीच्या सगळ्या थरार कथांपासून किंवा काय म्हणतो आपण त्याला रहस्य कथांपासून अगदी काफ्का आणि मिलान कुंडेरा या युरोपियन सगळ्या लेखकांचंही वाचलं होतं मी, पण मराठीतलं काही वाचलं नव्हतं. आणि एकदा मला आजारी पडलो होतो, ताप आला होता. शेजार काहीतरी वाचावंसं वाटत होतं, पण पुस्तकाच्या शेल्फ पर्यंत जाण्याचे त्राण नव्हते, एवढी ताकद नव्हती. शेजारी एक पुस्तक होतं म्हणून ते मी उचललं, तर ते योगायोगाने गोनी दांडेकरांचं कोण्या एकाची भ्रमणगाथा हे पुस्तक होतं आणि ते मी वाचलं. ते एका रात्रीत वाचून काढलं. एक तर थोडीशी त्या तापामुळे आलेली ग्लानी पण होती. त्यामुळे त्या ग्लानीत आपल्याला कसं होतं की काय खरंय काय खोटंय हे कळतच नाही. आणि आपण म्हणजे मला असं वाटतं की कुठलीही कलाकृती अनुभवायला ती एक फार उत्तम वेळ असते, कारण आपण त्या कलाकृतीचेच भाग आहोत की काय असं वाटायला लागतं. इतका तो सगळा ऑगमेंटेड रियालिटी होते त्याची. तर तसं मला त्या नर्मदा परिक्रमेवर मीच गेलेलो आहे त्या नायकासोबत आणि ती सगळी कोणा एकाची भ्रमणगाथा मधली पात्र मलाच भेटतायत अशी सगळी त्या ग्लानीत मला ते भास होत होते. पण जेव्हा ते मी पूर्ण केली कादंबरी, तेव्हा माझ्या एक विलक्षण गोष्ट लक्षात आली. ती अशी की जगातलं सर्वोत्कृष्ट साहित्य कदाचित इंग्रजीत आणि इतर भाषांमध्ये असेल, पण माझ्याशी थेट संबंध सांगणारं, माझ्याशी थेट नातं सांगणारं साहित्य हे केवळ आणि केवळ मराठी भाषेतच आहे. माझ्या आजूबाजूच्या परिसराबद्दल बोलणारं, माझ्या नातेसंबंधांबद्दल बोलणारं हे वातावरण हे फक्त मराठीतच आहे. त्यामुळे मला इंग्रजी कितीही आवडत असलं आणि आवडतच मला, म्हणजे इंग्रजी काय मला उर्दू, हिंदी ज्या ज्या भाषा मला थोडीशी तोंड ओळखी आहे त्या भाषा आवडतातच. आणि मला नेहमी असं वाटतं की तुमची भाषा या संकल्पनेशी मैत्री असेल तर मग तुम्हाला कुठलीही भाषा आत्मसात करायला कठीण जात नाही. तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण कितीही इंग्रजी वाचत असलो तरी या एका कारणासाठी आपल्याला आपली मातृभाषा आली पाहिजे. नुसती मातृभाषा नाही, आपण जिथे राहतो त्या परिसरातली भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि मी ज्या पोस्टचा आता जान्हवींनी उल्लेख केला की मी फेसबुकवर लिहिलेली आहे, ती तुमच्याच कॉलेजच्या संदर्भात आहे, त्यामुळे तुम्ही वाचा. की पहिल्यांदा मी जेव्हा तुमच्याकडे आलो तेव्हा मला इथेच माझ्या घरी मराठी वाङ्मय मंडळाची त्या काळात त्यावेळीची मुलं भेटायला आली होती. मला वाटतं आता 8 एक वर्ष झाली असतील त्याला, 9 एक वर्ष झाली असतील. आणि शिंदे सरांनी पहिल्यांदा मला वाटतं ते मराठी वाङ्मय मंडळ रिव्हाइव्ह केलं होतं. बरीच वर्ष ते तसं निष्क्रिय होतं आणि पुन्हा एकदा त्याची सुरुवात करायची म्हणून त्याचं उद्घाटनाला मला बोलवलं होतं. आणि मी पण म्हटलं की मी नक्की येईन. ती फार गोड मुलं होती सगळी आणि त्यांनी फार आर्जवीने विनंती पण केली मला की तुम्ही या सर तिकडे बोला. म्हटलं नक्की येईन मी. आणि जाता जाता ते थोडेसे ओशाळली मुलं आणि ते म्हणले की सर असं आहे की आमच्या मंडळामध्ये आत्ताच पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे, त्यामुळे मराठी बोलणारी मुलं कमी आहेत आणि या सगळ्यात
ज्यांची मातृभाषा मराठी नाही अशी मुलं खूप जास्त आहेत. तर तुम्ही तुमचं भाषण इंग्रजीत कराल का? तर आता काय आहे की आपल्याकडे मराठीच्या बाबतीत सुद्धा थोडासा जो थोडासा मिलिटंट आग्रहीपणा येतो, तो सुद्धा एका न्यूनगंडातनच येतो. त्यामुळे कोणी असं म्हणू शकलं असतं, नाही नाही तुम्ही मराठी मंडळाची सुरुवात करताय आणि ते सुद्धा आम्हाला इंग्रजीत भाषण करायला सांगताय, तर मी काही येणार नाही, असं कोणी बोलूही शकलं असतं. पण मला याच्यात संधी पण दिसली की कोणाला काहीतरी मराठी बाबतीत करायचं आहे आणि आपण आपल्या भाषेचे गोडवे कुठल्याही भाषेत का गाईना, तर फायदा तर तो मराठीलाच होणार आहे. त्यामुळे मी म्हटलं मी नक्की येईन. आणि त्या वर्षी मराठी वाङ्मय मंडळाच्या उद्घाटनाला मी आलो होतो आणि मी भाषण इंग्रजीत केलं. ते तुम्ही मराठीत का बोलला पाहिजेत याबद्दल होतं. आणि तू जो आत्ता उल्लेख केलास त्याच्या बाबतीत ते ते असं आहे की तुम्ही जेव्हा इंग्रजीत बोलता तेव्हा तुम्ही एका अर्थाने बॉरोड एक्सपिरियन्स वर बोलत असता. कारण म्हणजे आता उदाहरणार्थ आपण म्हणतो की जसं मी उदाहरण दिलं की रायडिंग ऑन अ वेव्ह हा इंग्रजीतला वाक्प्रचार आहे की विराट कोहली वॉज रायडिंग ऑन अ वेव्ह ऑफ पॉप्युलॅरिटी. बरोबर आहे ना? तर आता हे रायडिंग ऑन अ वेव्ह काय आहे, हे औरंगाबाद किंवा राजस्थान मधल्या एखाद्या मुलाला मुलीला फर्स्ट हँड कळणंच शक्य नाही. कारण रायडिंग ऑन अ वेव्ह, त्या लाटेवर स्वार होणं म्हणजे काय असतं हे हा तिथल्या परिसरातला अनुभवच नाही. त्यामुळे ती मुलगी जेव्हा ते शब्द वापरते तेव्हा तो एका अर्थाने सेकंड हँड अनुभव असतो. मग आपल्याकडे भाषा कशी होते तयार की दंगल झाली आणि अफवांचं पीक आलं, किंवा पिकतं तिथे विकत नाही, किंवा अभिजात दर्जाच्या प्रश्नावरून लोकांनी नेत्यांनी त्याच्यावरनं गाढवाचा नांगर फिरवला, किंवा पत्रकारांनी या घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढली. तर ही कुठून आली भाषा? तर ही सगळी आपल्या शेतीतनं आलेली आहे आणि ही आपली एका अर्थाने जनरेशनल मेमरी आहे. आता विज्ञानाने सुद्धा असा शोध लावलेलाच आहे ना की तुमची जी मेमरी असते ती फक्त तुमच्या मेंदूच्या सेल्समध्ये नसून तुमच्या जीन्स मध्ये असते. जेनेटिक मेमरी नावाची गोष्ट असते. तर आपल्या भाषेबद्दल आपल्याला ममत्व किंवा आपुलकी का वाटते, तर ही आपली जनरेशनल मेमरी असते आणि त्या भाषेमध्ये एक कलेक्टिव्ह विजडम तयार झालेला असतो जो जो पुन्हा आपल्याला शिकावा लागत नाही. कारण म्हणजे पुन्हा चाकाचा शोध लावण्यासारखं आहे ते, तुम्ही नवीन भाषेत काही बोलायला लागलात. आणि त्यामुळे ती भाषा शिकणं हे अत्यंत गरजेचं होतं. ते इतर कोणासाठी नाही, आपल्यासाठी ते गरजेचं आहे. या दोन गोष्टींकडे आपल्या शिक्षणात फार दुर्लक्ष झालं आणि आता शिंदे सर म्हणाले की मराठीचं डिपार्टमेंट बंद झालंय. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे की ते, आणि याच्यात कॉलेज काही करू शकणार नाही. मुलांचा रेटा असला पाहिजे, पालकांना असं वाटलं पाहिजे की आपल्या मुलांनी भाषा शिकावी. बरोबर आहे की नाही? आणि दोन गोष्टींकडे दुर्लक्ष अशा आपल्या शिक्षण पद्धतीचं झालेलं आहे असं माझं मत आहे. पहिली गोष्ट म्हणजे भाषा किंवा आर्टिक्युलेशन. तर ज्यांची म्हणजे मराठीचा हा प्रश्न नाहीये, हा एकूणच भाषेचा प्रश्न. मी मराठी अभिमान गीत का केलं याचं एक थोडक्यात तुम्हाला कारण सांगतो की मुंबईच्या तेव्हा म्हणजे 2008 ची गोष्ट आहे की मुंबईत FM स्टेशन्स जी होती त्याच्यावर ते मराठी गाणी लावायचे नाहीत. आणि मी एकदा एका FM स्टेशन मध्ये त्यांची जिंगल करण्यासाठी गेलो होतो आणि त्यांना विचारलं की तुम्ही मराठी गाणं का नाही लावत बाबा? तर तिथल्या रेडिओ जॉकीने मला असं उत्तर दिलं की नाही, आम्ही मराठी गाणं लावलं तर आमच्या रेडिओ स्टेशनला एक डाऊन मार्केट फील येईल. तर तेव्हा मला असं वाटलं होतं की या भाषेत काय असं डाऊन मार्केट वाटण्यासारखं, किंवा का कुणाला असं वाटावं की हे डाऊन मार्केट आहे. तर
तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मी म्हटलं की तुमचा मराठीला विरोध आहे वगैरे ते सगळं सोडून द्या, पण तुम्ही हिंदी पण चांगली नाही बोलत. म्हणजे तुम्हाला मराठी न लावून मुंबईचं लखनौ करायचंय का तरी चालेल, पण तुम्ही हिंदी पण चांगलं बोलत नाही, तुम्ही इंग्रजी चांगलं बोलत नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की भाषा या संकल्पनेशीच मैत्री नाही आणि तुम्ही आर्टिक्युलेटच नाही करू शकत. त्यामुळे तुम्ही उद्या कुठल्याही व्यवसायात जा, तुम्हाला त्याबद्दल तुमची भाषा स्पष्ट नसेल तर तुमचे विचारही अस्पष्ट राहतात. कारण तुम्हाला जितकं कळतंय तितक्या प्रमाणात तुम्ही कधीच आर्टिक्युलेट नाही करू शकत. पण जितकं जास्त तुम्ही करू शकता तितकं तर तुम्ही कराल की नाही. आणि त्यासाठी आपण ज्या परिसरात राहतो ती भाषा आपली मातृभाषा. म्हणजे समजा तुम्ही मराठी नसाल तर तुमची मातृभाषा तुम्हाला आली पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात राहता आणि या परिसरात राहता, या जॉग्रफीमध्ये, या टोपोग्राफीमध्ये तुम्ही जगता आणि त्या जमिनीशी नातं तुमचं पाहिजे, तुम्ही जमिनीवर राहू शकाल, यू स्टे रूटेड, यासाठी तुम्हाला मराठी आली पाहिजे. आणि मग तुम्ही एक जगाची भाषा म्हणून तुम्ही इंग्रजी शिका, इतर भाषा शिका, काहीच त्याच्यात प्रश्न नाही. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जोपर्यंत ह्याचा काय म्हणतो लोकस हा बाहेर आहे की नाही नाही मला कोणीतरी सांगतंय की मराठी शिकलं पाहिजे म्हणून मी शिकतो, तर त्याचा परिणाम होणार नाही. पण जेव्हा तुम्हाला आत्म वाटेल की माझी प्रगती व्हावी, तेव्हा तुम्ही मराठीकडे वळाल. आता अभिजात दर्जावरनं इतकं सगळं बोलणं सुरू आहे, बरोबर ना? तर त्याच्यात काही खरा प्रश्न फक्त केंद्राने तो अभिजात दर्जा मान्य करण्याबाबतीत आहे. मराठी भाषा अभिजातच आहे, कारण त्याचे जे निकष आहेत की ती प्राचीन असली पाहिजे 2000 वर्षांपूर्वीपासून, तर ती आहेच. कारण महाभारतामध्ये मराठी भाषेचे उल्लेख आहेत की जेव्हा ऋषी यज्ञ करायचे तेव्हा ते संस्कृतमध्ये मंत्र म्हणायचे, पण आपापसात बोलताना मराठीत बोलायचे, असा उल्लेख आहे. कालिदासाच्या वाङ्मयामध्ये उल्लेख आहे. तमिळ संगमम या तमिळ भाषेच्या अत्यंत पुरातन संग्रहामध्ये मराठीचा उल्लेख आहे की कावेरी नदीवर जेव्हा बांध बांधत होते तेव्हा ते जे अत्यंत काय म्हणतो त्याला तज्ञ कारागीर होते, गवंडी होते, तो बांध बांधायला आलेले, ते आपापसात मराठी भाषेत बोलत होते असा उल्लेख आहे तमिळ संगममध्ये. त्यामुळे ती प्राचीन आहे. त्याच्यानंतर ती कुठल्याही मधनं उद्भवलेली नको, तर ते आपलं त्याच्यावर टिकमार्क झालेला आहे. त्याच्यानंतर त्या भाषेत समृद्ध साहित्य पाहिजे, तर ती आहे. त्यामुळे मराठी भाषा अभिजातच आहे. आणि अभिजात म्हणजे काय? क्लासिक. अभिजात म्हणजे काय? तर प्रत्येक पिढीला वाटतं की आपण या गोष्टीचा नव्याने अन्वयार्थ लावला पाहिजे, नव्याने इंटरप्रिटेशन केलं पाहिजे. ती गोष्ट क्लासिक, ती गोष्ट अभिजात. आता तुम्ही बघा की इतकी वर्ष तुमचं मराठी वाङ्मय मंडळ आहे आणि पुन्हा झऱ्यासारखं फुटावं असं आतनच काहीतरी तुमच्या वास्तूमध्ये झालं असेल, शिंदे सरांच्या निमित्ताने असेल ते, आणि ते झालं आणि मराठी वाङ्मय नुसतं मंडळ सुरू नाही झालं, तर आता तुम्ही इतके मोठे कार्यक्रम करताय, आता ऑनलाईन कार्यक्रम करताय तुम्ही. हा त्यावेळी जे पूर्ण मी भाषण इंग्रजीमधनं केलं, आज मी संपूर्ण भाषण मराठीत करतोय. आणि ही प्रगतीच नाहीये का? तर त्यामुळे मला असं वाटतं की बदल घडतो, त्याच्याकडे फक्त सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. मराठीमध्ये आज काही काय म्हणतो त्याच्यात काही उणीव असेल तर ती या सकारात्मक गोष्टीची आहे. सतत कशाला मराठी भाषा दिन केला पाहिजे, कशाला असं करायचं, कशाला हे करायचं, कशाला मराठी अभिमान गीत करता, असं मला बऱ्याच लोकांनी विचारलं होतं तेव्हा, की तुम्ही काय एका गाण्याने काय होणार, हे कशाला करायचं. तर या सगळ्या कशाला, काय उपयोग, अशा विचारणाऱ्या माणसांना लांब ठेवावं. कारण प्रश्न काय होतो की ज्या काळात तुम्ही नायक निर्माण करायला पाहिजे, त्या काळात तुम्ही खलनायक कोण याच्यावर चर्चा करत बसता.
आणि तुम्ही तुमच्या दृष्टीने काय, तुम्हाला जे शक्य आहे ते करावं आणि ते तुमच्या स्तरावर केलं म्हणजे आज तुम्ही आहात, एखादं वाक्य तुम्ही मराठीत बोललात जे मराठी नाहीत. मला अमराठी हा शब्द याकरता आवडत नाही कारण दुसऱ्या कुठल्याही भाषेत असा शब्द तुम्हाला आढळतो का? अहिंदी असा शब्द आहे का? अगुजराती असा शब्द आहे का? अतमिळ असा शब्द आहे का? नाही. आपण कशाला दुसऱ्यांना बाहेरचं लेखतो? जो महाराष्ट्रात येतो तो मराठीच आहे. त्यांनी ती शिकावी. तोडक्या मोडक्या मराठीत बोलले लोक तरी त्यांना आपण प्रोत्साहन द्यावं. आणि त्यामुळे काही हरकत नाही. एखाद्या वाक्यापासूनच सुरुवात होते लोकांची आणि तसं ते वाढत जातं. तसं तुमच्या मंडळातच तुम्हाला दिसतं, की कसं ते वाढत गेलं आणि हे वाढत जाईल. हे का होतं? तर सकारात्मक तुम्हाला एक पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट मिळत राहते. कोणीतरी येऊन तुम्हाला सांगतं, की तुम्ही चांगलं काम करताय. आणि मग तुम्ही म्हणता, की नाही, 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 चांगलं काम करतोय आम्ही, पण इतक्यावरच थांबणं योग्य नाही. आणखीन आम्हाला पुढचा एक टप्पा गाठला पाहिजे, आणखीन एक पुढचा पल्ला गाठला पाहिजे. आणि मग तुम्ही मोठं, 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 मोठं करतच राहता आणि तसंच ते पसरतं. आणि कुठलीही चांगली गोष्ट ही अशीच पसरते. तर त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो. तुम्ही मला इथे बोलावलंत याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. धन्यवाद सर. असेच मोठे-मोठे कार्यक्रम करत राहा आणि तुम्हाला फार मोठी परंपरा आहे. ती परंपरा टिकवणं ही सुद्धा तुमच्या खांद्यावर, चिमुकल्या खांद्यांवर जबाबदारी आहे. आणि त्याचीही तुम्हाला चाड असू द्या. हा एक अमृताचा वसा आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले होते, की अमृताचे पैजा जिंकणारी ही भाषा आहे. आणि ते खरं करून दाखवायचं असेल, तर त्यात आपणच महत्वाचे शिलेदार आहोत. कुणासाठीही थांबण्याची गरज नाही. ते सरकार नाही करणार आणि केलं न केलं ते त्यांची जबाबदारी आहे. आपण आपल्या स्तरावर काय करू शकतो हे आपण करावं. एखादं वाक्य मराठीत बोलणं, एखादी कविता लिहिणं, लोकांना मराठीत बोला असं प्रेमाने सांगणं, ते कार्यक्रम आयोजित करणं, गाणी म्हणणं, जितक्या ठिकाणी तुम्हाला मराठीचा उद्घोष करता येईल तो करणं, हे आपल्या हातात आहे आणि ते समजा आपण करत राहिलो, जे आपल्या हातात आहे. तर ते मराठी अभिमान गीताचा उल्लेख केला तर त्याची पहिली ओळ आहे, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. आणि त्याची शेवटची ओळ आहे, येथल्या चराचरात येथल्या चराचरात राहते मराठी. समजा पहिली ओळ आपण अभिमानाने आणि आनंदाने म्हटली, तर त्याची शेवटची ओळ खरी ठरेल यात मला तीळमात्र शंका वाटत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच फार छान वाटलं तुमचं भाषण ऐकून आणि एकदम प्रेरणादायी भाषण असं आम्ही लिटरली आता ॲब्झॉर्ब करतोय गोष्टी. मला हे नक्की सांगायला आवडेल, की 2018 पासून आपल्या शिंदे सरांनी ज्युनियर कॉलेज विभाग चालू केला, ज्याच्या अंडर ज्युनियर कॉलेजमधले विद्यार्थी सुद्धा पार्टिसिपेट करतात मराठी वाङ्मय मंडळाच्या कार्यक्रमांमध्ये. आणि तुम्ही भाषण करताना गोनी दांडेकरांचं नाव घेतलं आणि मला हे सांगावसं वाटतंय, की मी जे पहिलं मराठी पुस्तक वाचलं, ते सुद्धा गोनी दांडेकरांचंच होतं, आईची देणगी. ऋत्वी, हो सर, तुम्ही दिलेलं भाषण अगदी खूपच प्रेरणादायी आणि प्रत्येक शब्दात तथ्य होतं. हे मार्गदर्शन आम्ही सगळेच अशी उराशी धरून जाऊया नक्कीच. धन्यवाद सर. चला तर मग आता पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आपण परफॉर्मन्स घेण्याआधी मला वाटतंय प्रवीण सर इथे आहेत. आपले मराठी वाङ्मय मंडळाचे स्टाफ कन्व्हेनर प्रोफेसर प्रवीण साळुंखे सर. नमस्कार सर. सर, आपण 2 शब्द बोलाल का? धन्यवाद तीर्था, धन्यवाद जान्हवी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कौशलजी, आणि कौशलजींना ऐकण्याचा हा माझा दुसरा अनुभव आहे. यापूर्वी सुद्धा कौशलजी आपल्याकडे आलेले होते आणि मराठी वाङ्मय मंडळाचे आपले खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की ज्यांच्यामुळे वाङ्मय मंडळ आज संत झेवियर्स महाविद्यालयामध्ये टिकून राहिलेला आहे, ते आपल्या कॉलेजचे, आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे सर, सना मॅडम
आणि त्याचबरोबर मराठी वाङ्मय मंडळाची सर्व टीम, कॅमेऱ्याच्या पाठीमागून कार्यक्रमाचा आस्वाद घेणारे सर्व पालक, सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार. आपल्या आजच्या या दिनाच्या सर्वप्रथम मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देत आहे. कौशलजींचं येणं ही एक आनंदाची पर्वणी आहे. कौशलजी आमच्याकडे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमची ही जी विद्यार्थी मंडळी आहे, तर ही आता सर्वतोर दूर पोहोचलेली आहे. आमचे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये अगदी दैदिप्यमान यश संपादन करत असतात आणि सांगायला फार अभिमान वाटतो की आमच्याकडे जे वरिष्ठ पातळीचं महाविद्यालय आहे, डिग्री कॉलेजमध्ये दुर्दैवाने मराठी विषय अजूनही नाहीये आणि शिंदे सर नक्कीच त्याचा पाठपुरावा करत आहेत. आणि जेव्हा जेव्हा कौशलजी येतात, मी आताच म्हणालो की आनंदाची पर्वणी आहे. सर आमच्याकडे बरेच दिग्गज येत असतात, काही साहित्य क्षेत्रातले असतात, काही संगीत क्षेत्रातले असतात, गायनातले असतात. परंतु कौशलजी तुमच्यासारखं मराठीसाठी पोटतिडकीने बोलणं ही एक वेगळीच बाब आहे. आणि आमच्या प्रत्येक कार्यक्रमाचा जो आम्ही शेवट करत असतो तो आपल्याच गाण्याने करत असतो. कौशलजी हे मराठी भाषेवरचं आणि मराठी बांधवांवर फार मोठं ऋण आहे आणि मला नाही वाटत ते कोणी फेडू शकेल. कारण ह्या गाण्याची जर निर्मिती झाली नसती तर कदाचित मराठी भाषेबद्दलचा जो तरुण पिढीला जाणारा जो एक संदेश आहे तो कुठेतरी अपूर्ण राहिला असता. तर आजचा कार्यक्रम हा खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आजच्या राजभाषा दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा दिलेल्याच आहेत. आणि कौशलजी अजून तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की मराठी भाषेबरोबरच जी मंडळी ज्यांची मातृभाषा मराठी नाहीये असे सुद्धा विद्यार्थी या मंडळामध्ये काम करतात, हे मला वाटतं कुठल्याच महाविद्यालयामध्ये होत नसावं. आणि फार प्रमुख जबाबदारी त्यांच्याकडे असते. असं नाही की त्यांना नाममात्र पद्धतीने घेतलं जातं. आणि ती मंडळी सुद्धा म्हणजे असं वाटत नाही कुठे की अरे आम्हाला भाषा येत नाही, आम्हाला समजते पण बोलता येत नाहीये, असं कुठेही होत नाही. आणि त्यांचा सहभाग ही एक फार वेगळी गोष्ट, अभिमानाची गोष्ट आहे. तर आपल्यासारख्यांचे आशीर्वाद मराठी वाङ्मय मंडळावर सदैव राहावे अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सर्व मराठी वाङ्मय मंडळाच्या आमच्या गटाला, आमच्या टीमला मी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. शिंदे सर बऱ्याच वेळा गमतीने बोलतात की अरे तुम्ही एवढ्या ट्रॉफीज जिंकून आणतात, एवढी गौरव चिन्ह आणतात, आता मी कुठून कुठून वेगवेगळी कपाटं आणू. आमच्या कॉलेजमध्ये आता खरंच जागा राहिलेली नाहीये. तर विनोदाचा भाग थोडा वेगळा आहे. विद्यार्थ्यांचं यश हे शिक्षकांचं समाधान असतं आणि ही फार आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तर कार्यक्रम असाच पूर्ववत सुरू ठेवावा आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. खरं तर तुमच्या तोंडून आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या मराठी वाङ्मय मंडळाच्या कला विभागाने एक फार सुंदर रांगोळी केलेली आहे. तर मी टेक्निकल टीमला विनंती करते की त्यांनी ते शेअर करावं. उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषीमुनी थोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले. आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले. भक्ती आणि शक्तीची उंचाई येथे मोठी.
एकच दिन राहते. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. गणाधीशनाच तो रंगुनी, गणाधीशनाच तो रंगुनी, नवरात्रीची अंबा भवानी, नवरात्रीची अंबा भवानी, गणाधीशनाच तो रंगुनी. जळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची याण घेऊनी, जळकोटाचा भंडार उधळी खंडोबाची याण घेऊनी. वारकऱ्यांची सुरेल दिंडी, विठुरायाचे नाम गर्जते, समृद्धीची पावन गंगा भरून येथे नित्य वाहते. मनगटात यश आहे आमच्या आणि कीर्ती ललाटे, मनगटात यश आहे आमच्या आणि कीर्ती ललाटे. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. अभंग ओवी फटका गवळण, धुंद पवाडा धुंद लावणी, माय मराठी भाषा आमची, बक्षीदार घर जरी पैठणी. ज्ञान कला भक्ती विद्येचे वैभव येथे सदा नांदते. जे जे अनुपम अभिनव आहे ते ते सारे येथे घडते. आव्हानाला देऊन आव्हाने मोठी. खूपच सुंदर अशी रांगोळी होती. म्हणजे अगदी कलेच्या माध्यमातून आपण मराठीसाठी असलेला म्हणजे आपला अभिमान आणि सन्मान दर्शवला आहे. तसंच आपला संगीत विभाग आता आपल्याकडे येत आहे आपल्याशी मधुर संगीताने संवाद साधण्यासाठी. खरा स्वधर्म आपुला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. स्वराज्य तोरण चढे, गर्जती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. ही मायभूमी ही जन्मभूमी
ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही अमुची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा अमुचा आहे बाळा, ही अमुची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पताका भगव्या घरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची मायकऱ्यांची, ही देव देश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची. योग्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्यांची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची अष्टकलांची, काव्याची शास्त्र विनोदाची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी ही आमची, महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. बच्चे आम्ही वीर उद्याचे, बाळ मुठीतला वळ वज्राचे, वारसा होऊन अभिमन्यूचे, दूध आईचे तेज प्रवाही, नसा नसातून तळतळे मराठी पाऊल पडते पुढे. वा, खरंच इतक्या सुरेख performance नंतर आता सुरांकडून साहित्याकडे सखोल सहानुभूतीने त्यांनी समाजाच्या सर्व स्तरातील वास्तवाला भिडण्यासाठी व पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी सर्वांना प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना तर अधिकच प्रेरणादायी आहेत. चला तर मग आपण पाहूया आपल्या साहित्य विभागाने केलेले कुसुमाग्रजांच्या एका सुंदर कवितेचे अभिवाचन. नमस्कार मंडळी, माझं नाव ऋग्वेदा बागवे. आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस आहे, त्या निमित्ताने आपण मराठी दिन साजरा करत आहोत. कुसुमाग्रजांचं काव्य किंवा लिखाण म्हटलं की त्यातून एक भारतस्थपणा, एक अद्भुतपणा, एक दिव्यत्वाची जाणीव आपल्या सर्वांना जाणवते. मुळात त्यांची ही जी पूर्ण आयुष्यातली कारकीर्द पाहिली की त्यातून हा भारदस्तपणा, हा अद्भुतपणा दिसूनच येतो. म्हणजे जसं ते कॉलेजमध्ये होते तेव्हा त्यांनी एक नवीन मासिक सुरू केलं. त्या मासिकातून त्यांनी अनेक लिखाण, अनेक कविता लिहिल्या. त्याचसोबतच ते पत्रकार देखील होते. एवढंच नाही तर मराठी वाङ्मयात ते प्रथमच असे होते ज्यांनी पाश्चात्य वाङ्मयाचे जे शिलेदार होते, उदाहरणार्थ शेक्सपियर, यांचं वाङ्मय इथे आणलं, मराठीत अनुवादित केलं. नुसतं अनुवादित केलंच नाही तर त्याचसोबतच त्यांची नाटकं बसवली, अनेक गोष्टी लिहिल्या, त्यावर सुद्धा काव्य लिहिलं. त्याचसोबतच त्यांनी अनेक चळवळींमध्ये भाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळात, स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांनी जे कविता लिहिल्या, त्या कविता आपण असं म्हणू शकतो की त्या चळवळीत त्या कवितांचं खूप योगदान सुद्धा झालं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग होता. मुळात बघायला गेलं तर कुसुमाग्रजांना समाजातील प्रत्येक घडामोडीचा, प्रत्येक प्रश्नाचे
एक अचूक जाणीव होती. अचूक हा शब्द मी यासाठी वापरला आहे कारण त्यांचं एखादं लिखाण घेतलं, एखादं काव्य घेतलं, ते एखाद्या त्या काळातल्या सामाजिक प्रश्नावर आधारित असेल, पण ते काव्य आजही 21व्या शतकात आपण वाचलं तर ते प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भिडतं. मग ती व्यक्ती कोणत्याही सामाजिक स्तरातून आलेली असो. तोच भारदस्तपणा, तोच अद्भुतपणा, तीच दिव्यत्वाची जाणीव त्यांच्या प्रत्येक ओळीतून आपल्याला मिळते आणि अंगावर शहारा आणते. आज त्यांची अशीच एक कविता मी तुमच्यासमोर सादर करणार आहे. ही कविता रसयात्रा या संग्रहातून घेतली आहे. हा संग्रह कवी बाभा बोरकर आणि शंकर वैद्य यांनी संपादन केला. कवितेचं नाव आहे दूर मनोऱ्यात. ही कविता मुळात आपल्या प्रत्येकासाठी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण मनुष्य म्हटला की विचारांचा अथांग सागर. ते विचार अनेक भावनांमधून येतात, त्या भावनांमधून अनेक कृती घडतात, त्या कृतीचे अनेक परिणाम असतात आणि या भांबावलेल्या परिस्थितीत असतो आपण. या भांबावलेल्या परिस्थितीत प्रत्येकाला ती एक आशेची एक तिमीर हवी असते. हीच ही कविता आहे. कवितेचं नाव दूर मनोऱ्यात. कवितेच्या ओळी आहेत. वादळला हा जीवन सागर अवसेची रात, वादळला हा जीवन सागर अवसेची रात, पाण्यावर गडबडा लोळतो रुसलेला वात. भांबावुनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, भांबावुनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा, सुडाने तडतडा फाडतो उभे शीड फारा. पिंजून या आयाळ गर्जती लाटा भवताली, पिंजून या आयाळ गर्जती लाटा भवताली, प्रचंड भिंगा परी फुटते जळ आदळून खाली. प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती, प्रवासास गलबते आपुली अशा काळ राती, वावटळीतील पिसांप्रमाणे हेलावत जाती. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात, परंतु अंधारात चकाके बघा बंदरात, स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी, काळोखावर खोदीत बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोऱ्यात, अनलावला हृदयात सख्यानो आशेची वात, अनलावला हृदयात सख्यानो आशेची वात, आशेची वात. धन्यवाद. खूपच सुंदर हे असं काव्य वाचन होतं. सर, तुम्ही साहित्य आणि संगीत हे दोन आपल्या समोर आता परफॉर्म झालेले आहेत. तर तुमच्या कार्यक्षेत्रात ह्या दोन्ही क्षेत्रांची संगत आहे. तर तुमचा संगीताचं आणि मराठी भाषेचं नातं कसं आहे हे आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. माझा पहिल्यांदा तो संबंध आला हा कवितेमुळे झाला. आता हिने दूर मनोऱ्यात वाचला कुसुमाग्रजांच्या कविता. तर माझा कुसुमाग्रजांच्या कवितेमुळेच तसा संबंध आला. मी महाविद्यालयात असताना शंकर वैद्य सर आमच्या एका कार्यक्रमाला आले होते. असाच 27 फेब्रुवारीचा कार्यक्रम होता आणि मी एका खोलीत बसलो होतो काहीतरी अभ्यास वगैरे करत, कारण फेब्रुवारी म्हणजे परीक्षाच्या जवळचे दिवस. आणि मला वाटतं तेव्हा मी लॉ करत होतो आणि माझीच एक मैत्रीण मीनाक्षी पाटील, ती म्हणजे तिचं 3रं वर्ष संपवून MA वगैरे संपवून ती आमच्या महाविद्यालयात, रुपारेल महाविद्यालयात ती लेक्चरर होणं लागली होती. आणि ती त्या वर्गात आली आणि ती म्हणाली, कौशल, अरे शंकर वैद्य सर येणार आहेत आता थोड्या वेळात आणि कार्यक्रम सुरू होतोय, तर तू गरजा जय जयकार क्रांतीचा, मगाशी जान्हवीने त्याच्यातल्या काही ओळी म्हटल्या सुद्धा ना, मला वाटतं. हा, तर त्या कवितेनी या कार्यक्रमाची सांगता कर. आणि आता ते रसयात्रा जे पुस्तक होतं तेच पुस्तक त्यांनी मला दिलं आणि ती म्हणाली, याच्यात ते आहेत शब्द, तर तू गा. मी ज्या पानावर
ते पुस्तक उघडलं, त्या पानावर गरजा जय जयकार क्रांतीचा नसून एक वेगळीच कविता होती. ती कविता होती जा जरा पूर्वेकडे. आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं की चीन आणि जपानच्या युद्धानंतर झालेल्या प्रचंड नरसंहार जो झाला त्याच्यावरची ही कविता आहे. आणि मी ती कविता वाचत गेलो सहज. आणि माझ्या एक विलक्षण गोष्ट अशी लक्षात आली की कवितेचं महात्म्य काय आहे, तर जनरेशन लॉस शिवाय आपल्यापर्यंत ती कविता पोचते आणि तो अख्खा अनुभव ट्रान्सफर होतो. जो कवीला आलेला आहे तो अनुभव आपल्याला तसाच्या तसा मिळतो, आपल्याला तो जगता येतो. त्यामुळे जा जरा पूर्वेकडे हे ऐकताना मला ते सगळे शब्दांमधनं तो अनुभव सुद्धा येत होता आणि मी तिकडच्या तिकडे त्या कवितेला चाल लावत गेलो. आणि जा जरा पूर्वेकडे, तर पूर्व काय आहे ते सगळं काय म्हणतो आपण त्याला, उपरोधानी सार्कॅस्टिकली म्हटलेलं आहे की तुम्ही गिधाडांना सांगतायत कुसुमाग्रज की तुम्ही पूर्वेकडे जा, कारण तिथे आता धारोष्ण रक्ताच्या नद्या वाहत आहेत. पूर्व ही खरं गांधींची, बुद्धाची भूमी आहे, अहिंसेची भूमी आहे. पण तुम्हाला ते गिधाडांना सांगतायत, तुम्हाला असं वाटेल की पश्चिमेला हे सगळं आहे, पण पूर्वेला आता इतका प्रचंड नरसंहार झालाय की तिकडे धारोष्ण रक्त तुम्हाला प्यायला मिळेल, तुम्हाला मांस आणि कातडी खायला मिळेल तिकडे, कारण इतका प्रचंड नरसंहार झालेला आहे तिथे. तर तुम्ही तिथे जा. तर मी ती चाल आपसूक देत गेलो, म्हणजे ती येतच गेली. आणि या सगळ्या गडबडीत ते गरजा जय जयकार क्रांतीचा ते गायचं विसरलो आणि त्याची चाल ही मला माहिती नव्हती. मी खाली आलो, कार्यक्रम सुरू झाला होता. मीनाक्षी म्हणाली की तू गातोयस ना ते? तर मी म्हंटल की ते तर मी केलंच नाही, पण मी जा जरा पूर्वेकडेला चाल दिली, ते चालेल का? ती म्हणाली हो. आणि मग मी ते गीत गायलो. आणि ते असं होतं की साधारण थोड्याशा 1-2 ओळी म्हणून दाखवतो की आता जा जरा पूर्वेकडे. पूर्व आपण कशा, तर मंत्र जसे आपण उच्चारतो तशी त्याची ती सुरुवात केली होती की जा जरा पूर्वेकडे, कारण पूर्वेची ओळख आहे ना मंत्र. जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, वाळवंटी कोरता का एक श्वानाचे मढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जागी धाडानो पुढे, जेथ युद्धाची धुमाळी गंज प्रेतांचा पडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे, जा जरा पूर्वेकडे. अशी ती कविता करत गेलो. आणि माझ्या असं लक्षात आलं की आता सगळे बुजुर्ग संगीतकार काय म्हणतात की तुम्हाला जोवर कविता कळत नाही तोपर्यंत तुम्ही चाल देऊ नका. कविता कळायला हवी, मग तुम्ही चाल द्या. पण माझ्या असं लक्षात आलं की माझ्यासारखा मुलगा जो इंग्रजी माध्यमात शिकलेला आहे, ज्याला मराठी कवितेचं एवढं एक्सपोजर नव्हतं, तर माझ्या असं लक्षात आलं की संगीत ही पण एक माझी भाषा आहे आणि त्या संगीताच्या माध्यमातून मला ती कविता समजून घेता येते. त्यामुळे जेव्हा मी त्याला त्या कवितेला चाल देतो किंवा ती कविता गुणगुणतो, तर ती कविता समजून घेण्याचा उत्तम मार्ग आहे तो. म्हणजे आपण असं म्हणतो का की जोपर्यंत तुम्हाला पोहता येत नाही तोपर्यंत पाण्यात उतरू नका. तर पाण्यात उतरल्यानेच तुम्हाला ते पोहणं शक्य आहे. नाहीतर तुम्हाला सगळी थिअरी तुम्हाला शिकवता येईल, पण जोपर्यंत तुम्ही पाण्यात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला पोहता येणार नाही. आणि त्यामुळे मी ही जी सगळी अभिजात कविता आहे ती त्या कवितांना चाली लावत गेलो. तर त्याच्या मागे कुठला कार्यक्रम करण्याचा वगैरे सुरुवातीला हेतूच नव्हता. ते सगळं समजून घ्यावं आपण. आणि हा असा ते साहित्याचं आणि संगीताचं इंटरसेक्शन आहे असं मला वाटतं. आणि आज सुद्धा मला असं वाटतं की तुमच्या पिढीला
समजा जर या काय भाषेची गोडी लावायची असेल किंवा ती तुम्हाला वाटायला हवी असेल, तर या साहित्याचं माध्यमांतर होणं आवश्यक आहे. ते गाण्यात न येणं, या साहित्यकृती चित्रपटात न येणं, तर तुम्हाला त्याच्याबद्दल आस्था वाटत जाते आणि तुम्ही ते प्रवाही राहिलं पाहिजे, सतत त्याचा प्रवाह राहिला पाहिजे. आणि म्हणून रशियनमध्ये एक म्हण आहे की सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ. गाण्याचं दीर्घायुष्य सगळ्यात जास्त असतं, म्हणजे सगळ्यात दीर्घायुष्य असतं सगळ्यात. तर तुमच्या समाजातल्या लहान मुलांच्या तोंडी तुम्ही एक गाणं द्या आणि त्या गाण्याच्या निमित्ताने तुमची भाषा, तुमची संस्कृती, तुमचं साहित्य हे कायम जिवंत राहील. आणि ते इंटरसेक्शन आहे असं मला वाटतं. आणि म्हणून मला ते संगीत आणि साहित्य जिथे मिळतं असं गाणं करायलाही आवडतं, ते ऐकायलाही आवडतं. आणि त्यामुळे मी तुमचा कार्यक्रम खूप एन्जॉय करतोय. चालू द्या तुमचं. मी बघतोच आहे. धन्यवाद सर. स्क्रीन बंद असला तरी मी इकडेच आहे आणि मी सगळं बघतोय. हो सर, हो हो. तुमच्या अनुभवातून जिथे शब्द कमी पडतात तिथे संगीत आपल्याशी संवाद साधते हे अगदीच सिद्ध होतं. खूप खूप धन्यवाद सर. आपण पुढील परफॉर्मन्स कडे वळूया. ढोलकीचा ताल, घुंगराचे बोल आणि सौंदर्याची नजाकत म्हणजे लावणी. लावणी अगदी नावातच लावण्य आहे नाही का? महाराष्ट्र राज्याच्या लोकसंस्कृतीचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लावणीच ना. चला तर मग पाहूया नृत्य, संगीत आणि अभिनयाचं सुंदर असं सादरीकरण. Thank you.
वाह! खूपच छान. आता आपण जेव्हा मराठीबद्दल बोलतोय, तेव्हा आपण मराठी कवितांबद्दल बोललो, मराठी संगीताबद्दल बोललो. आता आपण नृत्य सुद्धा बघितलं. पण सगळ्यात महत्त्वाचा भाग जो या तिघांनाही एकत्र आणतो, तो म्हणजे मराठी रंगभूमी. आपल्याला बालगंधर्वांपासूनची ही परंपरा आहे आणि आता आपण ती परंपरा ऑनलाईन ड्रामाज सारख्या एका नवीन पद्धतीनेही जपत आणि वृद्धिंगत करत आहोत. आपल्या नाट्य विभागाने एक नवीन एक्सपेरिमेंट केला आहे आणि ज्यात ते एक छोटीशी नाट्यकली सादर करणार आहेत, तिचं नाव आहे ओळींची ओढ. तुम्हाला काय वाटतं असं नाव असेल? आज आपण बघतोच आहोत, की सगळेजण म्हणतायत, अगदी आपले गुरुजन सुद्धा म्हणतायत, की मराठी भाषा लुप्त होत चालली आहे किंवा मराठी भाषेचा वापर आपण अजून करायला हवा. तर आता आपण पाहूयात, की नाट्य विभाग आपल्याला काय सांगतं यावर. काय कसं झालं नाटक? खूप छान रे. लोकांनी इतकं प्रेम दिलं मला. काही लोकांच्या डोळ्यात अश्रू सुद्धा आले. किती गोड ग माझं लेकरू, मेथड ऍक्टर. गप्प बस रे. इतकी वर्ष झाली पण तुझ्यात जरा सुद्धा बदल नाही. सेम ओल्ड मोहन. ओळख बघू कोण? थांबा विचार करू दे. हा तू योगिनी ना बी क्लास मधली, आरतीज बेस्ट फ्रेंड. अरे नालाय का, गर्लफ्रेंड सुद्धा नाही का रे ओळखतायत तुला तुझी? बिचारी मी पण कोणाच्या प्रेमात पडले. नशीबच फुटकंय माझं. अगं गंमत करत होतो. मी आंधळा झालो तरी तू कशी दिसतेस हे मी विसरू शकत नाही. गप्प बस रे. पार्ल्याचा स्वप्नील जोशी कोणीकडचा. काही बोलतोस तू. ते सोड, तुझी ऑडिशन होती ना आज, कशी झाली? अरे ते कसं सांगू तुला, म्हणजे फर्स्ट सीन एकदम छान झाला. त्याच्यानंतर कास्टिंग डिरेक्टरने मला थांबायला सुद्धा सांगितलं. सेकंड राऊंडसाठी क्वालिफाय झाले मी. मग सेकंड राऊंड नाही का चांगली झाली? नाही, सेकंड सीन पण छानच झाला. पण मग इश्यू काय? तू खुश का नाही आहेस? अरे सेकंड सीन मध्ये मेन कॅरेक्टरच्या मला तोंडात मारायची होती आणि मी माझ्याच कॅरेक्टरमध्ये इतकी इन्व्हॉल्व झाले की ती चापट थोडीशी जोरात बसली रे त्याला. थोडीशी जोरात म्हणजे गाल सुजला रे त्याचा आणि डोळा सुद्धा काळा पडला. नाव ही कॅन शूट फॉर अ वीक. आणि मग? आणि काय, काढून टाकलं मला. यार मोहन, दिस इज नॉट फनी. किती गोड ग माझं लेकरू ते मेथड ऍक्टर. गप्प बसा. अजून एक चापट मारायला मला काही हरकत नाही. बरं अशा गोष्टी तर होतच राहतात. तुला तुझा परफॉर्मन्स आवडला ना, मग बस. मी सांगतो तुला पुढचा रोल नक्कीच मिळेल. खरंच? प्रॉमिस? तुझी शपथ घेऊन सांगतो. थँक्स यार मोहन, तू बेस्टच आहेस. ओके, नाव इनफ अबाउट मी. मला सांग, तू गेला होतास का पब्लिशरकडे? काय म्हणाले रे ते? जाऊ दे ना, तुला भूक लागली असेल ना, चल सँडविच खायला. सांग मला मोहन, काय म्हणाले ते? काय नाही, म्हणाला की आजकाल मराठी कविता वाचणं सोड, कोणी वळून सुद्धा बघत नाही आणि तू माझ्याकडे अशी अपेक्षा घेऊन येतोस की मी तुझं पुस्तक छापावं. म्हणाला की धर्मदान म्हणून जरी छापायचं असेल तरी माझे प्रिंटिंगचे पैसे सुद्धा मला परत मिळणार नाही. आणि मग काय, कुठल्या तोंडाने उत्तर देऊ मी त्याला, जेव्हा मलाच माहिती आहे माझ्या साहित्याची किती किंमत आहे. की आपल्या वयाचे मॉडर्न मुलं शेक्सपियर, हेमिंगवे, वाईल्ड वगैरे वाचतात. त्यांना माहिती सुद्धा आहे कुसुमाग्रज कोण आहेत, पु ल कोण आहेत. त्यांच्या कविता सोड, नावं सुद्धा ऐकल्यात असं वाटतं तुला? मी एवढं बोलतोय पण ही पॅन्ट, हे शर्ट हेच दाखवतं मी माझ्या संस्कृतीला किती मागे सोडून आलोय ते.
तू बघितलंयस मला कधी कुर्त्यात? आजकाल तर सणासुदींना पण मी ट्रेडिशनल घालत नाही. गेल्या 3 वर्षात कॉलेजमध्ये किती कवितांच्या स्पर्धा झाल्या असतील, त्यातल्या एकानेही मराठी कविता सादर केलेली तुला आठवते? इतरांचं राहू दे, माझंच बघ. गेल्या आठवड्यात जी झाली त्याच्यात मी लिहिणं दूर, नाव द्यायला सुद्धा गेलो नाही. आता तुला आणि मला कितीही गर्व असू दे ग माझ्या कवितांवरती, पण इतरांना कदर आहे का? कधी कधी असं वाटतं की नाही, मला माझ्या मराठीची लाज वाटते. देर आय सेड इट. मला माझ्या मराठी बोलण्याची लाज वाटते. लाज? आणि त्याहून जास्त मला स्वतःची लाज वाटते. कोण आहे मी? काय केलंय मी एवढं लिहून? मोठे मोठे स्वप्न बघितलेले, ती स्वप्न पूर्ण करण्याची क्षमता आहे माझ्यात? अरे मोहन. आता मला वाटतं की मी आता हिंदी किंवा इंग्रजीतच कविता लिहाव्या. नाही रे. पण देवाने एकच भाषा भरली आहे ग, माझ्या आईची. कसला ग कवी मी? मला माझ्या ओळींवरती गर्व आहे, पण ज्या मायभाषेत मी व्यक्त होतो त्याची मला लाज असावी? मग कोण झालो मी? मराठी कवी का इंग्रजी फ्रॉड का दुसरा भलताच कुठला तरी? कोण आहे मी? अरे हे कवी फ्रॉड यातलं मला खरंच काही माहित नाही, पण तू मोहन आहेस, माझा मोहन. अगं तो तिसऱ्या सीन मध्ये येतो की नाही, लांब बरं, केस आला. बरं. अगं तो आला त्याचं तेव्हा काय? ना मला तर मी तर तुम्ही मोहन ना, ह्या पुस्तकाचे लेखक? हो मीच. एक ऑटोग्राफ मिळेल? नक्कीच. धन्यवाद. मला तुझी एक कविता ऐकवशील का रे? निळ्या आकाशाच्या खाली, समुद्राच्या लाटांवरी, चालताना फिरताना इकडे तिकडे भटकताना शोधतोयस तू कोणाला? चालत्या चेहऱ्यांमध्ये, धावत्या गाड्यांमध्ये विसरलेल्या गोष्टी आठवून शोधतोयस तू कोणाला? मित्रांच्या हर्षात, प्रेमिकेच्या स्पर्शात, आईच्या कुशीत लपून शोधतोयस तू कोणाला? वडिलांच्या डोळ्यात, आजीच्या खाण्यात, देवाच्या पायात रडून पडून धडपडून शोधतोयस तू कोणाला? आणि कुठे सापडेल ते तुला? ना ते काळ्या मातीत दडलंय, ना ते जंगलात हरवलंय, ना ते बसलंय कोंडून देवळात. डोळे मीट आणि बघ, ज्याला तू शोधतोय ते कुठेच नाही. डोळे मीट आणि बघ, ज्याला तू शोधतोय तो तूच तर नाही. वा, फार सुंदर परफॉर्मन्स आणि तितकीच सुंदर शेवटची कविता. मला माहित असतं तर मी नाट्य डिपार्टमेंट कडनं आधी लिहून घेतली असती. खरंच खूप सुंदर. आता आपण ऑलमोस्ट आपल्या सगळ्या डिपार्टमेंट्सचे परफॉर्मन्सेस बघितले. कला, साहित्य, संगीत, नृत्य आणि नाट्य. आणि या सगळ्यांमध्ये एक धागा हा कॉमन राहतो, तो म्हणजे संवाद. मला काहीतरी व्यक्त व्हायचंय, जे मला माझ्या एखाद्या जवळच्या व्यक्तीसमोर व्यक्त व्हायचंय आणि ते व्यक्त करताना मी स्वतःला किती बंधनं घालते किंवा ते व्यक्त करणं कितपत पोहोचतंय त्या व्यक्तीपर्यंत. आणि हे सगळं जेव्हा आपण एकत्र आणतो तेव्हा असं वाटतं की भाषा ही खरी आपली माध्यम बनते आपला संवाद एकाकी होण्यासाठी. ह्यावरून मला अजून एक असं सांगायला आवडेल की आपण जे अमृताचा वसा सरांचा आपण बघतोय, काही जणांनी त्यांचा टेड टॉकही ऐकला असेल, तर तो एक अनोखा उपक्रम होता आणि माझ्या असं ऐकण्यात आलं की त्यानंतर खरं तर तुम्ही फुल टाईम संगीताकडे वळलात. तर सर तुम्हाला काय सांगायला आवडेल अमृताच्या वसाबद्दल? आता मी जे कुसुमाग्रजांच्या कवितेबद्दल सांगितलं त्याच्यापासूनच त्या अमृताचा वसाची सुरुवात झाली. आणि तेव्हा मी माझ्या महाविद्यालयाच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी एकांकिका लिहायचो. आता हे तुमच्या सगळ्या मुलांनी जी एकांकिका आता छोटीशी स्किट सादर केलं ना, हे तसं लिहायचो. आणि तेव्हा चेतन दातार आमच्या महाविद्यालयाची नाटकं बसवायचा. अत्यंत प्रथित यश लेखक आणि दिग्दर्शक होता आणि त्याच्या सान्निध्यात मला राहता आलं आणि त्याच्याकडनं नाटकाविषयी बरंच शिकता आलं.
तर त्यांनी सुद्धा आणि माझ्या आई वडिलांनी मला सांगितलं की तू आता इतकं करतोयस तर एक कार्यक्रम कर. मग आम्ही तेव्हा आमच्या कॉलेजमध्ये सगळे विद्यार्थी म्हणजे आमचे अजित परब, ओंकार दादरकर, कमलेश भडकमकर, हे सगळी मुलं एकत्र होती आणि मग काही ओळखीचे म्हणजे ऋषिकेश कामेरकर वगैरे. तर आज सगळेच प्रथितयश आहेत. सगळे गायक, संगीतकार मोठ्या मोठ्या प्रकल्पांना संगीत देत आहेत. तर हे सगळे आम्ही एकत्र स्टुडंट्स होतो. मग आमच्या नाटकाच्या ग्रुपमध्ये सुमित राघवन होता, सचित पाटील होता, दीपक राजाध्यक्ष, हे सगळे एकत्र आम्ही होतो. आणि मग आदेश बांदेकर, आणि सगळ्यांनी काही ना काहीतरी करायचं असं ठरवलं. आणि आम्ही तो एक अमृताचा वसा या नावाने छबिलदास शाळेतल्या सभागृहात कार्यक्रम करायचं ठरवलं. तर छबिलदास का, तर तिथे तो हॉल लहान होता, त्यामुळे तो कमी भरला तरी जास्त भरल्यासारखा दिसेल, कारण आम्हाला खात्री नव्हती की लोक येतील. पण आयत्या वेळी असं झालं की त्या 200-250 कपॅसिटीच्या हॉलमध्ये जवळपास 650 लोक जमले आणि गच्च भरला. अनेक लोकांना परत जावं लागलं आणि बरेच मोठमोठे लोक सुद्धा आले त्या कार्यक्रमात. विजयाबाई राज्याध्यक्ष आल्या, सिने दिग्दर्शक राजदत्त आले, त्याच्यानंतर गायक पंडित सत्यशील देशपांडे आले होते, त्याच्यानंतर कवी अशोक बागवे, अशोक नायगावकर, महेश केळुसकर यांच्यासारखे कवी आले होते. आणि ते फक्त या कुतूहलापोटी आले होते की मोठ्या कवींच्या कवितांना चाली दिल्यात, म्हणजे नेमकं केलंय तरी काय, आणि वाट तर लावली नाही ना कवितांची, या दृष्टीने बहुतेक जण बघायला आले होते. पण आम्हाला त्याच्यातनं खूपच प्रोत्साहन मिळालं. आणि मग आम्ही आम्ही सगळे 20-25 वर्षाचे होतो तेव्हा, 18 ते 25 पण नाहीच, म्हणजे मी सगळ्यात मोठा होतो, मला वाटतं 24 वर्षाचा. आणि आम्ही अनेक त्याचे नंतर 100च्या वर कार्यक्रम केले. पण मी सांगितलं त्याप्रमाणे की ही आमची मराठी भाषेशी ओळख करून घेण्याची प्रक्रिया होती. आणि आजच कमलेश भडकमकरनी त्याचं नवीन गाणं रेकॉर्ड केलेलं आहे आनंदी जोशीच्या आवाजात, आणि त्यांनी आता ते युट्यूबवर टाकलंय. आणि फेसबुकवर पोस्ट लिहिताना त्यांनी लिहिलेलं आहे की कौशलच्या शांताबाई शेळकेंच्या कवित अल्बमचं मी पहिल्यांदा संगीत संयोजन केलं. तर हे सगळं आमच्या त्या कॉलेजच्या दरम्यान झालेल्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं की हा जो काळ असतो ना, तो तुमच्या बरोबर कायमचा राहतो. आणि आत्ताचे जे संस्कार असतात ते त्याच्यावर तुम्ही इमारत बांधत जाता तुमची. त्यामुळे आत्ता जे संस्कार होतात ते कदाचित त्यावेळी कळत नाही, पण नंतर त्याची किंमत आपल्याला कळते, त्याचं मूल्य कळतं आपल्याला. आणि त्यामुळे ते अमृताचं वसाचं. पण हे सगळं झालं त्यावेळचं. मी आता काय म्हणतो त्याला, अमृताचा वसा रिडक्स असा एक परत प्रकल्प करतोय, आणि तो जास्त मोठा आहे. आणि त्या सगळ्या प्रकल्पामध्ये तुमच्यासारख्या तरुणांची साथ मला हवी. आणि तो असा आहे की आतापर्यंत असं झालेलं आहे की मराठी कविता लोकांपर्यंत पोचणं कशा पोचाव्या हा आता प्रश्न जरा निर्माण झालेला आहे. कारण सगळेच लोक आता वाचतील असं नाही, विशेषतः या युगामध्ये जिथे तुमच्यावर माहितीचा इतका स्फोट झालेला आहे आणि तुमचा अटेन्शन स्पॅन इतका कमी झालेला आहे. तर तिथे आपल्याला काय करता येईल, तर माध्यमांतर हे सगळ्यात चांगलं त्याचा मार्ग आहे. आणि म्हणून मी असं ठरवलंय की त्यावेळी ज्या कविता केल्या होत्या, म्हणजे केशवसुतांपासनं साधारण ग्रेस पर्यंत किंवा महानोरांपर्यंत, तर या कवितांना जगातल्या सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञानामध्ये रेकॉर्ड करायचं. आज काय आहे तुम्ही बघा की आज आपली भाषा आहे याच्याबद्दल आपल्याला एक थोडासा न्यूनगंड वाटत राहतो, आणि त्यामुळे बरीच मुलं मराठी बोलत नाहीत की ही काय भाषा आहे, याच्यात काय आहे वगैरे. पण कुसुमाग्रजांनी
या रसयात्रामध्येच एक कविता आहे, पृथ्वीचं प्रेमगीत. तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि तिचं सूर्यावर प्रेम आहे, आणि पृथ्वीभोवती इतर ग्रह फिरतात आणि त्यांचं पृथ्वीवर प्रेम आहे. असा एक अनोखा लव्ह ट्रायंगल त्यांनी त्या काळात लिहून ठेवलेला आहे. म्हणजे हे सोलर सिस्टमच्या पटावरची लव्ह स्टोरी आहे. तर आता तुम्ही विचार करा की समजा वर्ड्सवर्थनी लिहिलं असतं पृथ्वीचं प्रेमगीत इंग्रजीत, आणि त्यांनी अर्थ लव्ह सॉन्ग म्हटलं असतं त्याला, तर ब्रिटिशांनी कुठे ठेवलं असतं? डोक्यावर ठेवलं असतं वर्ड्सवर्थला. ग्रासमेअर मध्ये वर्ड्सवर्थच्या नावाची बाग आहे, तिथे त्यांनी पृथ्वीचं मोठं शिल्प केलं असतं, तिथे अनेक पर्यटक आले असते. पण गोदावरी काठचा एक कवी लिहितो आणि तो तुमच्या भाषेत ते गाणं लिहितो आणि आपल्याला ते माहितीही नसतं. ही खरी शोकांतिका आहे आपली. आणि मग ते कसं कळेल? तर त्यामुळे मी आता असं ठरवलंय की अत्यंत भव्य स्वरूपात ते गाणं करायचं. की मराठी भाषा अमृताचे पैसा जिंकणारी भाषा आहे ना, तर मग गरिबीत ग्लॅमर मानायचं नाही. आपण कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत हे चेकोस्लोवाकियाच्या प्राग सिटी फिलहार्मोनिक ऑर्केस्ट्राच्या 100 फिरंग म्युझिशियन्स बरोबर गाणं रेकॉर्ड करायचं, जगाच्या पटावरती करायचं. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की मराठी अभिमान गीत हे 2 वर्षापूर्वी ऑस्कर अवॉर्ड पूर्व सेरेमनी होते, एक फॅशन शो होतो तिथे, जे रेड कार्पेट अटायर असतं ते डिस्प्ले करण्यासाठी, तो जिथे ऑस्करची सेरेमनी होते तिथेच बहुतेक वेळा तो एक फॅशन शो होतो. 2 वर्षापूर्वी त्या फॅशन शो मध्ये मराठी अभिमान गीतावर रॅम्प वॉक केला हॉलिवूडच्या मॉडेल्सने. तर मला असं वाटतं की आता आपण, पूर्वी आपण काय म्हणायचो, अटकेपार झेंडे लावले मराठ्यांनी, बरोबर ना? आता हे तो सगळा पट विस्तारलेला आहे. त्यामुळे आता आपण 7 समुद्रा पलीकडे गेलं पाहिजे आणि मराठी भाषा ही फक्त मराठी लोकांची भाषा आहे असं कशाला आपण म्हणायचं ना? मला रेडिओवर एकदा प्रश्न विचारला होता, ती मलिष्का नावाची जी आरजे तिने, की म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की मुंबई ही फक्त मराठी लोकांचीच आहे का? जेव्हा मी मराठी अभिमान गीत केलं तेव्हा. तर मी म्हटलं, मी असं कुठे म्हटलेलं आहे की मुंबई ही फक्त मराठी? मुंबई सगळ्यांचीच आहे, त्याच्यात काही वादच नाही. भारतच सगळ्यांचा आहे. त्यामुळे मुंबईबद्दल मी असं काहीतरी वेडं-वाकडं विधान करणंच चुकीचं आहे. मी असं म्हणतच नाहीये की मुंबई काही फक्त मराठी लोकांची नाही. पण तुम्ही मराठी अभिमान गीत केलं. मी म्हटलं, आणि ते रेडिओवर मराठी गाणी लागत नाहीत म्हणून केलं. मी म्हटलं, हे बघा असं आहे की मुंबई तुम्हाला मान्य आहे का मुंबई सगळ्यांची? मला मान्य आहे, मुंबई सगळ्यांची आहे, बरोबर. मग मुंबई सगळ्यांची असेल तर मराठीने काय घोडं मारलंय? मराठी का सगळ्यांची नाही? म्हणजे तुम्हाला मुंबई हवी पण मराठी नको, असं का पॅकेज दिलंय हा? तर त्यामुळे ते आम्हाला मुंबई हवी पण आम्हाला मराठी नको. मराठी मात्र आम्ही अमान्य करणार, मुंबई मात्र हवी. तर मला असं वाटतं की ह्याला थोडासा एक छेद देणं गरजेचं आहे असं आणि ते आपल्या कवितेतनं होऊ शकतं. आपण समजा आज वर्ड्सवर्थची कविता, मग ती डॅफोडिल्स असो किंवा आपण रॉबर्ट फ्रॉस्ट वाचतो, आपण हिंदीतले कवी वाचतो, आपण उर्दूतले शायर वाचतो, तर मराठी कविता सुद्धा सगळ्या लोकांच्या ओठावर याला काय हरकत आहे, नाही का? त्यामुळे हा अमृताचा वसा आता एका मोठ्या पटावर घेऊन जाणं आवश्यक वाटतं मला, आणि या सगळ्यात तुम्ही सुद्धा याच्यात साथ दिली पाहिजे या प्रकल्पात. नक्कीच सर. तसं आम्ही नक्कीच तसं करूया. आतापर्यंत आपण मराठी भाषा आणि तिची शतानुशतके चालत असलेल्या परंपरेबद्दल बोलत आहोत. तर मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की संत झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाला देखील आदान-प्रदानाचा 98 वर्षाचा वारसा लाभला आहे. त्यातीलच एक महत्त्वपूर्ण ठेवण म्हणजे अखंड परंपरा आणि अतूट वारसा जोपासणारा आपल्या MVMचा वार्षिक फ्लॅगशिप इव्हेंट आमोद. तर यंदाचा आमोद 2020 पॉवर्ड बाय फॉक्सटेल हा सोहळा 3, 4 व 5 मार्चला होणार आहे. तर त्या संबंधित अपडेट्स मिळवण्यासाठी MVMच्या सोशल मीडिया हँडल्सला नक्की फॉलो करा. ज्या गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे आपण असे कार्यक्रम यशस्वी करू शकतो,
असे आपले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शिंदे सर, उपप्राचार्य विभाग विभाग डॉक्टर ऋषिकेश सामंत सर, उपप्राचार्य कला विभाग डॉक्टर अन्नपूर्णा मॅम, मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर अनिता राणे कोठारे मॅम, प्राध्यापिका सना शेख मॅम, प्राध्यापक प्रवीण साळुंखे सर आणि इतर सर्व गुरुजनांची मी ऋणी आहे. आज आपल्याला ज्यांनी इतके सुंदर परफॉर्मन्सेस दाखवले, तशा परफॉर्मन्सनाही मला थँक्यू म्हणायला आवडेल. साहित्य विभागाकडून ऋग्वेदा बागवे, संगीत विभागाकडून अपूर्वा येमूळ, स्वरंगी पवार आणि स्मृता मृत्युस्वामी आणि कला विभागाकडून इरा कोडे आणि नृत्य विभागाकडून सलोनी सपकाळ. थँक्यू सो मच. या कार्यक्रमाला ज्यांनी टेक्निकल सपोर्ट दिला त्या सर्वांचेही मनापासून आभार. पृथ्वी. नेटवर्क इश्यूज. मराठी वाङ्मय मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून खूप मेहनत घेतली आहे. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण प्रेक्षक ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्यांचे मी मनापासून धन्यवाद देते. मराठी वाङ्मय मंडळाच्या फेसबुक, इंस्टाग्राम पेजना फॉलो करताय ना? फ्रेश आणि नवनवीन कॉन्टेंटसाठी फॉलो नक्कीच करा. तर मंडळी, आज आमच्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे की मराठीतील प्रसिद्ध असे अभिमान गीत, ज्याच्या विना मराठी वाङ्मय मंडळाचा कुठलाही कार्यक्रम पूर्ण होत नाही, आणि ज्यांनी त्या गीताला संगीतबद्ध केले असे ते आपले प्रमुख पाहुणे कौशल इनामदार सर आज आपल्या बरोबर आहेत. मी आता सर्वांना अभिमान गीतासाठी सज्ज होण्याची विनंती करते आणि त्याआधी तीर्था सामंत आपल्या बरोबर येणार आहे. सर, एक दोन शब्द फक्त बोलू इच्छिते. तुम्ही पोस्टमध्ये कालच्या लिहिलं आहे की वीज वाचवायची असेल तर तिचा वापर कमी करावा लागतो आणि भाषा वाचवायची असेल तर वापर वाढवावा लागतो. बरोबर. मराठी वाङ्मय मंडळाकडनं हा जो आमचा एक प्रयत्न आहे, फिजिकली जेव्हा इव्हेंट व्हायचे तेव्हा देखील कुठलाही कार्यक्रम असला तरी त्याचा शेवट अभिमान गीत लावून सगळे उभे राहून व्हायचा. मागच्या वर्षी जेव्हा पॅन्डेमिकमुळे सगळं ऑनलाईन झालं तेव्हा थोडा प्रश्न पडला होता की आपण हे कसं करणार, आता नुसतं साऊंड शेअर करून लोकांपर्यंत पोहोचेल का तितकं. तर मागच्या वर्षीच्या कार्यकारिणीने हे छान एक आयोजलं की कमिटी आणि कोर मधल्या सगळ्या मेंबर्सनी लिपसिंग केलं आणि तुमचा जो ओरिजिनल ऑडिओ आहे तो वापरून आम्ही एक व्हिडिओ तयार केला आणि तो आम्ही प्रत्येक कार्यक्रमात स्क्रीन शेअर करत होतो. तर हेच पुढे घेऊन यावर्षी सुद्धा आम्ही तसं केलं. आम्ही जे 17 जण आहोत कमिटी कोर मधले, लिपसिंग करून व्हिडिओ तयार केला आणि ऑगस्ट पासून आता आमचं एका आठवड्यात टेन्युअर संपेल या वर्षीचं. प्रत्येक कार्यक्रमात हे अभिमान गीत आम्ही प्ले करतोय. तर हे तुमच्याशी शेअर करायचं होतं. मी स्वतः 10 वर्षाची असताना 1 मे 2010 तुम्ही रत्नागिरीत अभिमान गीत सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर गायलं होतं. तर तिथे मला गाण्याची संधी मिळाली आणि तिथून आज मला या व्हिडिओ मध्ये गायला मिळालंय हे मी स्वतःला फार ऑनर्ड मानते. फार छान, फार छान. आनंद वाटला मला. बघा म्हणजे कसं ते सॉन्ग हॅज द लॉंगेस्ट लाईफ याचं जिवंत उदाहरण आहे. आता हे गाणं कायम तुमच्या बरोबर राहील आणि आपण जातो, आपण विरतो, पण गाणी राहतात. त्याचं उत्तम उदाहरण आहे. धन्यवाद तीर्था, छान सांगितलं तुम्ही. येस, थँक्यू सर. कॅन वी प्ले द सॉन्ग? लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. झालो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी.
जाणतो मराठी मानतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी